श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट्स टेक्स्टबुकमध्ये लेसननुसार तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवरती भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 1.7 हेल्पिंग क्लासमेट्स. मित्रांनो, अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर लास्टला क्वेश्चन आन्सर बघूयात. चला तर आपण चालू करूया. लेसन नंबर 1.7 हेल्पिंग क्लासमेट्स. रीड अँड इंटॅक्ट. मीरा वॉज नॉट फीलिंग वेल टुडे, सो शी डिड नॉट गो टू स्कूल अँड शी कॉल्ड अमीना मदर. मीरा वॉज नॉट फीलिंग वेल टुडे म्हणजे मीराची तब्येत आज ठीक नव्हती. सो शी डिड नॉट गो टू द स्कूल म्हणजे ती स्कूलमध्ये गेलेली नाही. अँड शी कॉल्ड अमीनाज मदर, तिने अमीनाच्या मम्मीला कॉल केला. अमीना कोण? तिची क्लासमेट किंवा तिची फ्रेंड्स. ठीक आहे. तिने हॅलो, आणि ती अमीनाची मदर काय बोलते? हॅलो मीरा. हॅलो, आय एम मीरा. ती बोलते मी मीरा बोलते. आणि ती काय बोलते तिकडून अमीनाची मदर? हाय मीरा, हाव आर यू डिअर. ती बोलते काय? हाय मीरा, कशी आहेस तू? मीरा बोलते. आणि ती आय हॅड अ स्टमच ॲच म्हणजे ती बोलते काय? माझ्या पोटामध्ये दुखते टुडे, आज माझ्या पोटामध्ये दुखते. सो आय डिड नॉट गो टू द स्कूल, त्यामुळे मी स्कूलमध्ये गेली नाही आहे. ठीक आहे. आंटी, ओ गॉड, अरे देवा. डिड यू गो टू द डॉक्टर, तू डॉक्टरकडे गेली होती का, अशी ती विचारते. मीरा, येस आंटी, आय टूक मेडिसिन टू. ती काय बोलते? येस आंटी, मी मेडिसिन घेतलेत म्हणजे औषधं घेतलेले आहेत. आय वूड लाईक टू स्पीक विथ अमीनाज, मला अमीनाबरोबर बोलायचं आहे. आय वॉन्टेड टू नो व्हॉट आवर टीचर्स टॉट अस टुडे. ती काय बोलते? मला अमीनाशी बोलायचं आहे, मला तिला विचारायचं की टीचरने आज आपल्याला काय शिकवलं आहे स्कूलमध्ये. ठीक आहे. आणि ती काय बोलते? ऑल राईट, ठीक आहे. आय शॅल कॉल हर, देन यू कॅन आस्क हर. ठीक आहे, मी तिला बोलवते, नंतर तू तिला विचार. आंटी आस्क अमीना टू टॉक टू मीरा ऑन द कॉल. आणि आंटीने तिला बोलवलं अमीनाला आणि तिला कॉलवरती दिला बोलायला. आता आपण बघूया मीरा आणि अमीनामध्ये फोनवरती काय कॉन्व्हर्सेशन होते. तर तिने तिला फोन दिला तर ते लोक बोलत आहेत. इमॅजिन राईट द कॉन्व्हर्सेशन बिटवीन मीरा अँड अमीना. मीरा आणि अमीनामध्ये काय कॉन्व्हर्सेशन होतं आहे ते आपण लिहायचं आहे आता इथे. तर अमीना काय बोलते? हॅलो मीरा, हाव आर यू. काय बोलते? हॅलो मीरा, कशी आहेस तू? मीरा, आय एम फीलिंग बेटर नाव, मी आता सध्या बरी आहे, मला बरं वाटतं आहे. कॅन यू टेल मी व्हॉट द टीचर थॉट टुडे. तू मला सांगू शकते का की आज स्कूलमध्ये आपल्याला टीचरनी काय शिकवलं. तर अमीना बोलते, टुडे टीचर थॉट इंग्लिश अँड मॅथ्स, इंग्लिश आणि मॅथ्स सब्जेक्ट शिकवला. मीरा, विल यू सेंड मी द पिक्चर ऑफ नोट्स. ती म्हणते तू मला त्या जे शिकवलं त्याचे पिक्चर्स पाठवू शकते का नोट्सचे, असं ती तिला विचारते. तर अशा प्रकारे त्या दोघींचं फोनवरती कॉन्व्हर्सेशन झालं आहे. आता आपण पुढे क्वेश्चन आणि आन्सर्स बघूयात. चला, क्वेश्चन आन्सरमध्ये काय बघा. हू वॉज फिलिंग अनवेल. मीरा वॉज फिलिंग अनवेल. हू वॉज फिलिंग अनवेल क्वेश्चन विचारलं याच्यामध्ये. तर कोणाची तब्येत बरी नव्हती? मीराची तब्येत बरी नव्हती. तर आन्सर काय येणार? मीरा वॉज फिलिंग अनवेल. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय याच्यामध्ये? व्हॉट हॅड हॅपन टू मीरा. मीराला काय झालं होतं? तर मीराच्या पोटामध्ये दुखत होतं. शी हॅड अ स्टमच ॲच, तिच्या पोटामध्ये दुखत होतं. थर्ड क्वेश्चन काय आहे? व्हॉट कुड बी द रिझन फॉर मीरा स्टमच ॲच. तिच्या पोटामध्ये दुखायचं कारण काय होतं ते विचारलं इथे क्वेश्चनमध्ये. तर शी मे हॅव इटन अनहेल्दी फूड्स, तिने बहुधा बाहेरचं काहीतरी अनहेल्दी फूड्स खाल्लं असणार, त्याच्यामुळे तिच्या पोटामध्ये दुखत होतं. अशा प्रकारे क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. लुक ॲट द पिक्चर्स, क्लासिफाय अँड राईट देअर नेम्स इन द गिवन टेबल. तर इथे आपल्याला काही फोटोज दिलेत, पिक्चर्स दिलेत, तर ते आपल्याला डिवाईड करायचे आहेत दोन टेबलमध्ये. तर टेबल काय आहे तिथे? हेल्दी फूड अँड जंक फूड. तर दोन हेल्दी फूड आणि जंक फूडमध्ये आपल्याला हे डिवाईड करायचे आहे. तर फर्स्ट काय आहे याच्यामध्ये? बीटरूट. बीटरूटमध्ये काय येणार? हेल्दी फूड आहे, तर बीटरूट हेल्दी फूडमध्ये येणार. सेकंड काय आहे? बर्गर. तर बर्गर येणार जंक फूड, तर तो इथे जंक फूडमध्ये टाकायचा. हे काय आहे? फ्राईज बॉल आहे, तर हे पण आपण जंक फूडमध्येच टाकणार. पिझ्झासुद्धा जंक फूडमध्ये येणार. हे काय आहे? स्पिनॅच, पालक, तर हे हेल्दी आहे, तर ते हेल्दी फूडमध्ये येणार. सॉफ्ट ड्रिंक्स येणार जंक फूडमध्ये. सेकंड काय दिलं इथे? होल ग्रेन्स म्हणजे मोड आलेले मटकी किंवा कडधान्य आहेत,
तर हे हेल्दीमध्ये येणार, तर हे पण हेल्दीमध्ये लिहिले आहे. कचुंबर, तर हे सुद्धा हेल्दी आहे, तर आपण हेल्दीमध्ये लिहिणार. बनानाज, तर बनानासुद्धा हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी, तर आपण ते हेल्दी फूड्सच्या टेबलमध्ये लिहिणार. पीनट्ससुद्धा हेल्दी आहे, तर आपण ते हेल्दीमध्ये लिहू शकतो. हे काय दिले ते डोनट, तर हे आपण जंक फूडमध्ये आलं, तर हे जंक फूडमध्ये लिहिलं. इथे काय दिले कॅन्डीज आहे किंवा लॉलीपॉप्स आहे, तर हे जंक फूड आहेत, आपण हे जंक फूडच्या टेबलमध्ये. तर अशा प्रकारे आपण हे डिवाईड केलेले आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे, कंप्लीट द सेंटेन्सेस ऑन युअर ओन, म्हणजे आपल्याला स्वतः त्याच्यामध्ये इथे सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत. तर काय दिलं फर्स्ट सेंटेन्स, आय वूड लाईक टू, तर आपण त्याच्यापुढे कसं कंप्लीट करू शकतो, तर आय वूड लाईक टू हेल्पिंग माय फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपण हे कंप्लीट करू शकतो. सेकंड काय दिलं, आय वॉन्टेड टू म्हणजे मी काय करू शकतो किंवा आपण काय करू शकतो, तर आय वॉन्टेड टू गो टू द स्कूल, मला काय करायचं आहे माझ्या मित्रांसोबत, आय वॉन्टेड गो टू द स्कूल, मला स्कूलमध्ये जायचं आहे. नेक्स्ट काय आहे, आय शॅल फिनिश माय होमवर्क, आय शॅल फिनिश माय होमवर्क, असं आपण कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट काय दिलं, दे विल काय करतं, दे विल प्ले टुगेदर, ते सगळे एकत्र खेळतात. तर अशा प्रकारे आपण हे सेंटेन्स कंप्लीट करू शकतात. नेक्स्ट किती काय दिलं आहे, लेट्स लर्नमध्ये डिडंट म्हणजे काय होतं, डिड नॉट, तर डिवाईड केलं तर ते 2 अक्षरमध्ये डिड नॉट होतं. तसं इजंट काय होतं, इज नॉट. नंतर वेरंट म्हणजे वेअर नॉट. नंतर आलं वॉजंटमध्ये वॉज नॉट. तर अशा प्रकारे हे आपण लर्न केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं आहे ते, रीड अँड राईट द डेट, तर हिच्यामध्ये डेट लिहायची आहे. तर ग्लोबल हँडवॉशिंग डे काय आहे, 15/10 म्हणजे ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर. सेम त्याच डेटमध्ये अजून काय असतं, तर वाचन प्रेरणा दिवस आणि बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी असतात, तर 15 ऑक्टोबरमध्ये या तिन्ही गोष्टी होतात. अशा प्रकारे इथे दिलेलं आहे.